पुणे जिल्ह्यात 13 जणांचा विषारू दारूमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय। पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात 2 दिवसात एकामागोमाग 8 जणांचा मृत्यू झालाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचाही समावेश आहे। 2 जणांवर अजून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हे विषारी दारूचे बळी असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी योगेश वानखेडेला अटक केली आहे, तर दुसरीकडे हडपसरमध्येही 5 जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळते। पोटदुखी आणि मळमळ हे 5ही जणांच्या मृत्यूचं मुख्य कारण असल्याचं समोर आलंय। पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरामध्ये 8 जणांचा विषारी दारूमुळे बळी गेला आहे। तर या घटनेत 2 जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे। ज्या ठिकाणी ही विषारी दारू विकण्यात येत होती, मी त्या ठिकाणी आहे। हा दापोडी संजयनगर परिसरातील विरका कुटुंबियांचं घर आहे। याच ठिकाणी जे विरका कुटुंब आहे ते विषारी दारू विकत होते असा पोलिसांना संशय आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी विरका कुटुंबियांना दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तसेच त्यांच्या घराला कुलूप लागलेलं आहे। विरका कुटुंबियातील काही जण हे पसार झाले आहेत, तर काही जणांना दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। योगेश वानखेडे नावाचा जो दारू जो पुरवठा करणारा व्यक्ती होता, तो विरका कुटुंबियांना दारूचा पुरवठा करत होता आणि विरका कुटुंबीय याच ठिकाणाहून ती दारू आपल्या ग्राहकांना विकत होते आणि याच दारूतून जी विषबाधा झाली असा पोलिसांना संशय आहे। आपण पाहू शकतो की विरका कुटुंबियांच्या घरामध्ये या ठिकाणी एक दारूची बॉटल देखील दिसत आहे आणि ही जी बॉटल आहे ही लष्कराच्या कॅन्टीनमध्ये जी दारू पुरवठा करण्यात येते त्याची ही बॉटल आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की ऑनली फॉर डिफेन्स स्टाफ असं पण ह्या बॉटलवर दिसत आहे। याच ठिकाणी मागील काही महिन्यांपासून जे विरका कुटुंबीय होते ते अवैधरित्या देशी दारू विकत होते आणि याच देशी दारूने आज फुगेवाडी परिसरातील 8 जणांचा बळी घेतला आहे। त्यामुळे एकूणच फुगेवाडी परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे। विरका कुटुंबीयवर आणि या प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत। कॅमेरामॅन सुमित भोसलेसह गोपाल मोडघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।